लाडकी बहिणीचा लाडक्या झालो आज डबल हप्ता वाटप होणार आहे. हो बरोबर ऐकलंय, आज डबल हप्ता वाटप होणार आहे. अत्यंत आनंदाची बातमी आली. लाडक्या झालो तुमच्यासाठी खुशखबर या ठिकाणी आलेली आहे. आज पुन्हा वाटपाला सुरुवात होणार आहे. डबल हप्ता तुमच्या अकाउंटला जमा होणार आहे. त्याच्यामुळे सर्व लाडक्यांना विनंती आहे, पट 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 आपले अकाउंट चेक करायचे आहे. तुमच्या अकाउंटला डबल हप्ता आज या ठिकाणी वाटप होणार आहे. तर सर्व लाडक्यांना विनंती आहे, व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, काळजीपूर्वक हा व्हिडिओ पाहताय. आणि स्वतः आदिती तटकरे मॅडम यांचं या ठिकाणी काल ट्विटरच्या माध्यमातून फेसबुकच्या माध्यमातून मोठी बातमी समोर आले, पोस्टर समोर आलेले. ते पोस्टर देखील तुम्हाला व्हिडिओ मध्ये मी दाखवणार आहे. त्याच्यामुळे लाडक्यांनो बघा, तुम्हाला खुशखबर भेटली का कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय. तुमचं नाव सांगा, जिल्हा सांगा आणि तुम्हाला खुशखबर भेटली आहे का. 25वा हप्ता म्हणजेच कोणता, जुलै महिन्याचा हप्ता, रक्षाबंधनाचा गिफ्ट म्हणजे रक्षाबंधनाची भेट तुम्हाला या ठिकाणी भेटणार. अशा स्वरूपाची एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे, ब्रेकिंग न्यूज समोर येत आहे. ती बातमी तुम्हाला दाखवणार आहे. त्याच्यामुळे सर्व लाडक्यांना विनंती आहे, काळजीपूर्वक हा व्हिडिओ पाहताय. चला वेळेवर व्हिडिओला सुरुवात करतो. 25वा हप्ता, जुलै महिन्याचा हप्ता वाटपाला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे. 2 दिवसापासून वाटप सुरू आहे. आज या ठिकाणी डबल हप्ता वाटप होणार आहे. पुन्हा सुरुवात होणार आहे, काळजी करू नका. तर आज डबल हप्ता कोणाला भेटणार आहे या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला व्हिडिओ मध्ये मी सांगणार आहे. आज कोणत्या लाडक्यांना भेटणार, कोणत्या जिल्ह्यामध्ये भेटणार, कुणाकुणाला भेटणार, सगळ्या गोष्टी सांगणार आहे. त्याचबरोबर 3000 हप्ता मिळणार का. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे 26वा हप्ता, ऑगस्ट महिन्याचा हप्ता नेमका कधी भेटणार आहे. जुलै महिना पूर्ण संपलाय, ऑगस्ट महिन्याचे आता 2-3 दिवस शिल्लक राहिलेत. मग या 2-3 दिवसामध्ये ऑगस्ट महिन्याचा हप्ता भेटणार का. 3000 रुपये म्हणजे पहिले 1500 रुपये तर भेटलेत, आता पुन्हा 1500 रुपये भेटणार का. या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगणार आहे. लाडक्या तुम्हाला वाटतंय का की पुन्हा 1500 रुपये भेटायला पाहिजेत. लाडक्या ताईंना रक्षाबंधनात हे गिफ्ट भेटायला पाहिजे. उद्या रक्षाबंधन आहे आणि रक्षाबंधनानिमित्त लाडक्या बहिणींना पुन्हा हप्ता चालू व्हायला पाहिजे का. कमेंट बॉक्स मध्ये पटपट सर्वांनी सांगायचं आहे. आणि वितरण किती दिवस चालणार आहे, सर्वात अगोदर सर्वात फास्ट आपल्या चॅनलवर ही मी माहिती देत आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लाडक्यांनो, काळजी करू नका, उद्या रक्षाबंधन आहे. रक्षाबंधनाच्या दिवशी देखील वाटप होणार आहे. ही गोष्ट तुम्हाला मी या ठिकाणी व्हिडिओ मध्ये सांगणार आहे. तर चला वेळेवर व्हिडिओला सुरुवात करतो. तुम्हाला सगळ्यात पहिली गोष्ट लाडक्यांनो दाखवायलोय. सगळ्यात पहिली गोष्ट लाडक्यांनो तुमच्या समोर दिसत आहे. काल या ठिकाणी मोठी बातमी आलेली आहे. काल संध्याकाळी मला वेळ नाही भेटल्यामुळे तो व्हिडिओ नाही बनवता आला, पण या ठिकाणी तुमच्या समोर या ठिकाणी बातमी दिसत आहे. कालची बातमी लाडक्यांनो आलेली आहे. सन्मान निधी जमा होतोय. बघा या ठिकाणी आदिती तटकरे मॅडम यांनी ही मोठी बातमी दिलेली आहे. काय बातमी बघा, सन्मान निधी जमा होतोय. लाडक्या बहिणीला रक्षाबंधनाची भेट. सर्व पात्र लाभार्थी महिलांना जुलै महिन्याचा सन्मान निधी वितरण प्रक्रिया सुरुवात झालेली आहे. 2 ते 3 दिवसात आधार संलग्न बँक खात्यामध्ये सन्मान निधी जमा होणार आहे. 2 ते 3 दिवस आणि काल सांगितलेलं आहे. काल, आज आणि उद्या अजून 3 दिवस जर पकडले आपण, किंवा या ठिकाणी पहिला दिवस तर आपण सोडून दिला. काल यांनी सांगितलं की सुरुवात झाली म्हणजे काल, आज आणि उद्या पकडून चला. आणि प्रत्येक वेळेस असं समजून घ्या की जरी 2-3 दिवस ते म्हणल्या तरी 4 दिवस वाटप होतं. त्याच्यामुळे सर्व लाडके त्यांना विनंती आहे, व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. या सगळ्या गोष्टी तुम्हाला मी सांगणार आहे. आणि लाडक्यातून एक गोष्ट परत विचारतोय, आज जर कुणाला पैसे जमा झाले तर सगळ्यात अगोदर आपल्या चॅनल या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये तुमचं नाव सांगायचं, जिल्हा सांगायचंय. आणि आज जमा झाली तर वेळ सांगितलं तर खूप महत्त्वाचं असणार आहे, कारण की आज पुन्हा वाटप होणार आहे. महत्त्वाची बातमी माझ्याकडे आलेली आहे. त्याच्यामुळे काळजी करू नका. तुम्हाला मी ते टायमिंग पण सांगतो, कारण की बघा आपण ज्यावेळेस सांगतो त्यावेळेस त्या गोष्टी खऱ्या ठरतात. 9 ते 12 काल पण बघितलं असेल, एक 12-12:30च्या दरम्यान वाटप सुरू झालं होतं. तर सकाळी 9 ते 12 या टायमिंग मध्ये वाटप होण्याचे चान्सेस या ठिकाणी आहेत, पण तुरळक स्वरूपात. हे पण तुम्हाला मी जास्त सांगत नाही, कारण की 9 ते 12 मध्ये यावेळेस जर बघितलं तर तेवढं वाटप नाही होते, पण तुरळक स्वरूपात एखादा मेसेज कुणाला तरी किंवा एक लाखामधल्या 1000-2000 लाडक्या बहिणीला भेटू शकतात. 1%-2% जास्त नाही. पण दुपारी 1 ते 4 हा महत्वाचा, यावेळेस पण हा महत्वाचा टप्पा असणार आहे. दुपारी 1 ते 4 वाजेपर्यंत तुम्हाला चांगल्या स्वरूपात पैसे जमा होतील. कोणत्या जिल्ह्यात होणार आहे, काय होणार आहे सगळं सांगतो, पण ह्या टायमिंग मध्ये जरा लक्ष ठेवा. परत सांगतो लाडक्यांनो, गुड न्यूज भेटणार म्हणजे भेटणार. 100% गुड न्यूज भेटणार. हा गुरुदादा ज्यावेळेस बोलतो 100% सांगतो, आणि तुम्हाला चालू झाल्यानंतर पुरावा देखील दाखवणार आहे. काळजी करायची गरज नाहीये. पण असं समजू नका की वितरण थांबलंय. जर तुम्हाला कुणी असं म्हणत असेल वितरण थांबलंय, आज पैसे येणार नाही, आज सुट्टीचं आहे, आज रक्षाबंधनच आहे, आज या ठिकाणी ईदच आहे, आज पैसे भेटणार नाहीत, अशा
गोष्टीपासून लांब राहा. 100% सांगतोय हप्ता भेटणार म्हणजे भेटणार. 100% तुम्हाला गॅरंटी के साथ सांगतोय हप्ता भेटणार म्हणजे भेटणार. गुड न्यूज तुम्हाला भेटणार आणि संध्याकाळी 5 ते 8 दरम्यान देखील हप्ता भेटणार म्हणजे भेटणार. काळजी करू नका. फक्त एक गोष्ट होऊ शकते, कमी जास्त बऱ्याच कमी लाडके त्यांना भेटू शकतात, कारण की 2 दिवस ऑलरेडी वाटप झालेलं आहे. त्याच्यामुळे 2 दिवस वाटप झाल्यामुळे लाडक्या त्यांना आज कमी येतील पैसे, पण पैसे येणं थांबणार नाही. हप्ता भेटणार म्हणजे भेटणार. काळजी करायची गरज नाही. चला आता अजून महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगवले, वितरण. आता बघा, ही अजून एक खूप महत्वाची बातमी. आपल्या चॅनलवर जबरदस्त माहिती सांगितली जाते, त्याच्यामुळे सर्व लाडक्यांनी व्हिडिओ खूप महत्वाचा आहे, काळजीपूर्वक व्हिडिओ बघायचा आहे. सगळ्यात अगोदर सर्वात फास्ट आपल्या चॅनलवर ही मी माहिती देत आहे, वितरणाची माहिती. काल किती वितरण झालं, किती लाडक्या बहिणींना हप्ते भेटले, याबद्दलची ही माहिती तुम्हाला या ठिकाणी व्हिडिओमध्ये मी सांगत आहे. 26 ऑगस्ट कालची ही या ठिकाणी वितरणाची गोष्ट आहे. सकाळी 10 ते 1 च्या सुमारास या ठिकाणी बघा कमी वाटप झालं होतं. 1,512 लाखापेक्षा जास्त महिलांना भेटले. त्याच्यानंतर 500 रुपये 23,000पेक्षा जास्त महिलांना भेटले. सकाळचा 1 वाजेपर्यंत जो टप्पा होता त्याच्यामध्ये कमी लाडक्या ताईंना पैसे भेटलेले आहेत. खूप महत्वाची गोष्ट सांगायलोय, खुशखबर तुम्हाला देणार आहे, काळजी करू नका. त्याच्यामुळे आणि 1 ते 8 हा जो टप्पा आहे, 1 वाजल्यापासून संध्याकाळच्या 8 वाजेपर्यंत चांगलं वाटप झालं. काल देखील चांगलं वाटप झालंय. 1,500 रुपये 31 लाखापेक्षा जास्त महिलांना भेटले आणि 500 रुपये जर बघितले 64,000पेक्षा जास्त महिलांना भेटलेले आहेत. म्हणजे जर कालचा जर विचार केला आपण तर या ठिकाणी 2 टप्प्यामध्ये चांगलं वाटप झालेलं आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट लाडक्यातांनो एक लक्षात घ्या, बऱ्याच लाडक्यातांचे हप्ते बंद झाले होते, त्यांचे पण आता मेसेज या ठिकाणी कमेंट्स येत आहेत. दादा, गुरुदादा, जसं म्हणलं होतं 24वा हप्ता भेटला नव्हता पण 25वा हप्ता मला भेटलाय. तर ही गुड न्यूज तुम्हाला मी मागच्या आठवड्यात पण सांगितली होती की लाडक्यातांनो या ठिकाणी पडताळण्या चालू आहेत आणि ज्या लाडक्याताई या ठिकाणी पात्र आहेत, ज्या लाडक्याताई गरीब आहेत आणि ज्या पात्रतेमध्ये बसत आहेत त्यांना पुन्हा घेतलं जावं, हे मी या ठिकाणी मागणी केली होती सगळ्या लाडक्याताईंच्या वतीने. तर त्या मागणीनुसार बघा लाडक्याताईंनो, किंवा मागणी म्हणण्यापेक्षा पडताळणीनुसार बऱ्याच लाडक्याताई असं समजू नका की 92 लाख लाडक्याताईंना पैसे भेटलेत, असं समजू नका. 92 लाख पुन्हा चालू झाले असं समजू नका. पण 92 लाखामधल्या बऱ्याच लाडक्याताईंना पुन्हा हप्ता सुरू झालेला आहे. बऱ्याच लाडक्याताईंना 24वा हप्ता भेटला नव्हता पण त्यांना 25वा हप्ता भेटलेला आहे. तर अशा कोणी लाडक्याताई आहेत का? कमेंट बॉक्स मध्ये आपलं नाव, जिल्हा पटपट सांगायचंय. ज्यांना खुशखबर भेटलेली आहे, 24वा हप्ता भेटला नव्हता पण 25वा हप्ता भेटलाय, रक्षाबंधनानिमित्त त्यांना ते गिफ्ट भेटलंय, अशा कोणी लाडक्याताई असतील पटपट कमेंट बॉक्स सांगायचंय. कारण की माझ्याकडे उदाहरणं आहेत, भरपूर सारे उदाहरणं आहेत. त्यांना आणि माझ्या गावातल्या बऱ्याच लाडक्याताईंना असे आहेत ज्यांना 24वा हप्ता भेटला नव्हता, 25वा हप्ता त्यांना भेटलाय. मी तुम्हाला या ठिकाणी दाखवणार आहे. त्याच्यामुळे पण तुम्हाला मी विचारतो, तुमच्यातले असे कोणी शेजारी पाजारी आहेत का, तुम्ही आहेत का यांना मागच्या हप्ते बंद झाला, 24वा हप्ता भेटला नाही पण 25वा हप्ता भेटलाय? लाडक्यांना पटपट कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. कारण की निधीमध्ये वाढ झाली. या ठिकाणी 3,10,000 होता तो 3,20,000 या ठिकाणी, सॉरी 310 कोटी रुपये होते, तर त्यानंतर 344-45 कोटी रुपये मंजूर झालेत. म्हणजे या ठिकाणी निधीमध्ये वाढ झालाय, लोक या ठिकाणी लाडक्याताईमध्ये वाढ झालेली आहे. इथे थांबतो. काही अडचण असेल कमेंट बॉक्सच्या. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्री